तुला काय झालं काय झालं काय झालं मला सांग. हे झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. नाही सध्या PMCच्या मेट्रो स्टेशनला आणि इथनं आपण जाणार आहे आज हॉटेल तिरंगाला. तर आज आपण आलतो हॉटेल तिरंगाला भेट देण्यासाठी. तर हे त्यांचे ओनर आहेत श्रीराम आगमाने. तर आपण यांच्याशी काही चर्चा करणार आहे आणि त्यांना काय विचारणार आहे हॉटेलबद्दल की तुम्ही हे कसं म्हणजे स्थापना केली हॉटेलची आणि तुमच्या कुठं कुठं किती शाखा आहेत त्याच्याबद्दल. तर सर तुम्ही सांगू शकता आपल्याला. हो, 1993 साली तिरंगाची स्थापना झाली. शाखा किती आहेत तुमच्या कुठं आहेत? आमच्या एकूण 7 शाखा आहेत पुण्यामध्ये. आणि तुम्हाला आयडिया कुठून आलता हॉटेल वगैरे व्यवसाय चालू करण्याचा? मला लहानपणापासूनच नॉनव्हेज खायचा शौक होता. त्यामुळेच ती कल्पना हळूहळू मनात भिनली आणि मग मी 1993 साली 15 ऑगस्ट 1993ला तिरंगा नॉनव्हेज असं हॉटेल चालू केलं. नाना पाटेकर ते त्यांच्या हस्ते ओपनिंग झालं 15 ऑगस्टला आणि आता आमच्या पुण्यात 7 ब्रँचेस आहेत. चालतंय, धन्यवाद सर. शेटचं आगमन झालेलं आहे हॉटेल तिरंगामध्ये. तर इथं आल्याबरोबर आम्ही केली ऑर्डर यांची साजूक तुपातील व्हेज दम बिर्याणी, 2 बटर मिल्क आणि 1 मसाला पापड ऑर्डर केला आहे. आमची ऑर्डर येऊ सर मी तुम्हाला यांचा ॲम्बियन्स दाखवतो. ए झालं गेलं लय झालं वय झालं आता थांब. कुणीतरी तुला छळलंय मन लय चुरगडलंय आतमध्ये लय जडलंय तुला कसं नाही कळलंय. मन माझं लय गडबडलंय धक्का बसला धडधडलंय तडफडलंय धडपडलंय वॉटर मारून बडबडलंय मला येड लावलंय. तर तुम्ही बघू शकता आपली बिर्याणी आलेली आहे व्हेज साजूक तुपातील दम बिर्याणी. तर त्यांनी तुम्ही बघू शकता बिर्याणीची क्वांटिटी किती दिलेली आहे आपल्याला आणि तुम्ही याच्यात इन्ग्रेडियंट मसाला वगैरे बघू शकता. त्यांनी याच्यासोबत आपल्याला एक रस्सा पण दिलेला आहे आणि रस्स्याची क्वांटिटी आणि क्वालिटी पण बघू शकता तुम्ही एकदम ठीक आहे. आधी रस्सा टेस्ट करून बघतो मी यांचा. मस्त रस्स्याची टेस्ट आहे. मसाल्याचा वापर वगैरे चांगल्या प्रमाणात केला आहे त्यांनी. आता मेन बिर्याणी टेस्ट करून बघू. गरम आहेत खूप जास्त तुम्ही बघू शकता. बिर्याणीत त्यांनी इन्ग्रेडियंट जसं की वापरलेत. वाटाणे आहेत, आपलं पनीर आहे, गोबी आहे, टमाटर आहे. पण टेस्ट त्याची एकदम भारी येते कारण त्यांनी याच्यात तूप वगैरे वापरलं आहे. बिर्याणी चमच्याने खायला जास्त मजा येत नाही आहे म्हणून आपण चमच्याला साईडला ठेवू आणि आपल्या हाताचा वापर करू. माझ्या हृदयाला भिडली नाही अरे नशिबानं मिळतंय पण तू गावाजूला सरकवलंय गुरमीनं फिरमाला छान लागते बिर्याणी एकदम अप्रतिम टेस्ट आहे. आता आपण हे ट्राय करू बटर मिल्क. बटर मिल्कमध्ये पण त्यांनी जे जिरा पावडर वगैरे वापरलं आहे चांगली टेस्ट येते त्याने. तुम्ही अवश्य ट्राय करू शकता ही बिर्याणी आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला याची टेस्ट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा एक बाईट तुमच्यासाठी.